मित्रांनो, जर समजा रानात खूप तण झालं असेल आणि जर मजूर वगैरे भेटत नसेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं तण झालेलं आहे. आणि जर समजा मजूर भेटत नसेल, तुम्ही ऊस लावला असेल तर हे अशा प्रकारे आपले घरगुती एक यंत्र तयार केलेलं आहे खुरपाणीचं. तर तुम्ही बघू शकता, आता मोबाईल धराय कोणी नाही, पण आता हे तण आहे. आता एका हातानेच ओढतोय बरं का, कारण मोबाईल धराय कोणी नाही. हो का, अशा प्रकारचं सहज तण निघू शकतं, किती जरी मोठं असलं तरी. तर बघू शकता, हो का, आता एका हातानेच ओढतोय मित्रांनो. बघू शकता, मोबाईल कोणी धराय नाही तरी निघतंय. दोन्ही हाताने जरी ओढलं ना तर निघतंय. तर मित्रांनो, हे दिसतंय ना तुम्हाला गावात असं पूर्ण. तर अशा प्रकारे पूर्ण गावात ह्या पूर्ण क्षेत्रात झालं मित्रांनो, पूर्ण क्षेत्रात. तर एकंदरीत हा एकरभर क्षेत्र आहे. तर साधारणतः ह्यानेच खुरपलेलं आहे. तर 2 दिवसात हे पूर्ण क्षेत्र असं झालेलं आहे बरं का मित्रांनो. तर मजुरांची समस्या आणि विषय म्हणजे काय, हे जे राहतात हे बघा, हो का, हे हे ह्याने हे जे क्षेत्र आहे ते ह्या यंत्राने खुरपलेलं आहे. आणि हे जे मध्ये काय राहत आहे तिथं आता हे यंत्र जाऊ शकत नाही. तर तुम्ही मजुराच्या सहाय्याने किंवा नंतरनं तुम्ही असे सहज सोप्या पद्धतीने काढू शकता. तर एकंदरीत गावात राहत आहे, फक्त ऊसाच्या बुडातलं राहत आहे. म्हणजे साधारणतः 10% ते 5%च गावात राहत आहे. पण हे बघा, हे क्षेत्र असं ह्या अवजाराने खुरपलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारचं तण पूर्ण रानात होतं. बघू शकता की काय परिस्थिती आहे. तर मित्रांनो, हे अवजार म्हणजे हे यंत्र अतिशय फायद्याचं आहे. तर जर तुमच्याकडं दातूळ असेल तर दातूळ असेल तर कशा प्रकारे तयार केलेला आहे, तर वेल्डिंगवाल्याकडे जाऊन ह्या प्रकारचा जो अँगल असतो तो हे 2 साईड एवढ्या साईडचा अँगल कट करायचा वेल्डिंगनी आणि पाठीमागल्या साईडला वेल्डिंग मारायची आणि वेल्डिंग मारून एक सपोर्ट टाकायचा आणि छोट्या साईजचा जो अँगल असतो, गज असतो, गज अँगलच म्हणतो सॉरी, तर तो इथं वेल्डिंग मारून घ्यायचा. अशा प्रकारचं यंत्र तुम्ही तुमच्या वेल्डिंग जवळपास कुठे शॉप असेल तर तिथल्या वेल्डिंग शॉपमधून तुम्ही तयार करू शकता. आणि खरोखरच मित्रांनो, हे फायद्याचं आहे. कारण का मला माहीत आहे शेतकऱ्याला किती त्रास होतो ज्यावेळेस ऊसातलं तण वगैरे जळत नाही तणनाशकने. तर एकंदरीत ह्याला टेंजर मारलं होतं गावात, बाकी सगळं जळलं, पण लोणा आणि ह्या गवताला काय म्हणतात, कॅनपाट वगैरे काय म्हणतात, ते काही जळलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला वाटत असेल मगाशी, बघा पूर्ण गावात मोकळं होतं, पूर्ण म्हणजे काय राहतच नाही, म्हणजे बारकी छोटी टिकली वगैरे सगळे निघून जाते. तर नक्की शेतकरी मित्रांनी एकदा प्रयत्न करा. अक्षरशः थोड्याच वेळात आणि थोड्या दिवसात तुम्ही अशा प्रकारचे खुरपान करू शकता आणि सहज सोपे आहे. आणि हो का, हे गवताचं ढीग दिसत आहे, हे मजुरांनी परत किंवा घरगुती घरच्या माणसांनी परत गोळा करून वर ठेवले, ते सगळं गोळा करायचे. पण अशा प्रकारची खुरपान होऊ शकते. सुरुवातीलाच व्हिडिओ काढायचो तो, पण घाई गडबडीने झालं नाही. पण अशा प्रकारचं तण होतं बघा, टोटली पूर्ण क्षेत्रात अशा प्रकारचं तण होतं. पण अशा प्रकारे स्वच्छ निर्मळ आणि फक्त ह्या यंत्राच्या साह्याने घरगुतीच पद्धतीने बनवले आहे. स्वतःचं डोकं वापरलं आहे, त्यांना फक्त वेल्डिंगवाल्याकडून अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. आणि समजा जर तण मोठं असेल आणि कांडी गावात असेल, निघत नसेल, तर हा शक्यतो अँगल लगेच टाकू नका. आपली सर्व्हिस वायर असते कनेक्शनची, ती तार हिथं आणि हिथं कनेक्ट करा. फक्त ती तार इथं जोडताना सेंटरला जोडा आणि एकदम ताण येईल असं करा. कारण का छोटी जर तार असेल तर हे आणखीन कसलं बी कांडी गावात जर जाड असेल तर ते निघाय सोपं जातं. फायद्याचं आहे, एकदा नक्की प्रयत्न करा.